राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली। सरकारवर शेतकऱ्यांची फसवाफसवी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। तर महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी देखील त्यांनी केलेली होती। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं 1 लाख रुपये जमा करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। मी मराठवाड्याच्या शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचं। तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं मी सरकारला सांगितलं होतं, कारण सरकारची अशी फसवाफसवी सुरू आहे। ठरवून गेलेल्या जमिनीला 3-3.5 लाख रुपये पर हेक्टर त्यांनी जाहीर जरूर केले। मी म्हटलं होतं की तुम्ही 3-3.5 लाख पाहिजे दिवाळीनंतर द्या, पण पहिले त्यातले 1 लाख हा दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर टाका। त्याच्यानंतर कर्जाचं पुनर्गठन नाही, कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी। आता कालच मी इथं वृत्तपत्रात पाहिलं, आता एकेकाच्या पॅकेजच्या चिंतड्या उडायला लागल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।